हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन मीशो हॉलमध्ये। तर आज आपण आहे ना कृष्ण जन्माष्टमी स्पेशल असा हॉल करतोय। अतिशय सुंदर सुंदर अशा वस्तू घेऊन आलेली आहे। अजिबात उशीर न करता पटकन सुरू करूयात। हे आहे आपलं सगळ्यात पहिलं पार्सल आणि तुम्हाला सांगू का याच्या आतमध्ये काहीतरी वाचतंय, चेक करूयात। तर काही डॅमेज वगैरे झालेलं नाहीये। हे जो आवाज यायचा ना त्याच्यावरून मला असं वाटायचं की आतमध्ये काहीतरी फुटतूट झालेली आहे, पण इथे तुम्ही बघू शकता कृष्णाच्या जन्मासाठी आपण मागवलेला आहे हा छान असा पाळणा। सगळ्यात अगोदर तुम्ही बघून घ्या, अशा पद्धतीने याचे जे पार्ट्स आहेत ते आपल्याला सेपरेट मिळालेले आहेत आणि हे सगळे आपल्याला असेंबल करायचे। तुम्हाला सांगू का, मी खूप एक्साइटेड होते। ही मी जेव्हा इमेज पाहिली ना, अतिशय सुंदर अशा पद्धतीचा पाळणा होता आणि मी तुम्हाला म्हटलं की हे सगळं सेपरेट आलेलं, पण हे सेपरेट आलेलं नाहीये, हे तुटलेलं आहे। ह्याचा कलर वगैरे बघता मला असं वाटलं की हे पितळी वगैरे असेल, पण तसं झालेलं नाहीये। माझं सजेशन असं राहील की हे तुम्ही घेऊ नका, कारण की ट्रान्सपोर्टमध्ये तुटतंय म्हटल्यानंतर घरापर्यंत अर्थातच व्यवस्थित ते येत नाहीये। तुम्हाला जर चेक करायचं असेल ना हा पाळणा कसा दिसत होता तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, फक्त चेक करू शकता। आता आपण आपलं दुसरं पार्सल ओपन करतोय, काय माहिती हे कसं निघेल। अतिशय सुंदर असा हा बाळकृष्णाचा ड्रेस आपण म्हणूयात। सुंदर असं हे दिसतंय, कलर कॉम्बिनेशन छान आहे, चेक करूयात। तर हे बघा, तुम्ही बघताय असं मोत्यांचं वर्क केलेलं आहे किंवा मोत्यांची ही डिझाईन आहे। बाळकृष्णाचा हा ड्रेस तुम्ही बघू शकता, रंग स्काय ब्लू कलरचा आहे। इथं ओरिजिनल मोरपंख देण्यात आलेले आहेत, वरती अशा पद्धतीचे स्टोन आहेत, मोत्यांचं वर्क आहे आणि हा वरती छान असा मुकुट। अतिशय सुंदर असा हा ड्रेस आपल्याला मिळतोय। मी हे प्रोडक्ट ऑफरमध्ये घेतलेले, तर त्याच्यामुळे मला 140 रुपयांना मिळालेले। किंमत थोडी कमी जास्त होऊ शकते। तुम्हाला सुद्धा तुमच्या बाळकृष्णाला अशा पद्धतीनं तयार करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करा। आता ह्याच्यानंतर इथं आणखीन एक सुंदर असा ड्रेस आहे। म्हणजे मी आशा करते की पहिला ड्रेस ज्या पद्धतीनं मस्त निघलेला आहे तसाच हा सुद्धा असावा। पहिलं प्रोडक्ट जसं डॅमेज मिळालेलं होतं तसं मिळू नये। पण तुम्हाला सांगू का, एखादं पार्सल जरी आपलं खराब निघालं किंवा डॅमेज निघालं तरी टेन्शन घ्यायचं नाही, आपले पैसे कुठेच जात नाही, कारण की रिटर्न पॉलिसी आहे। त्यामुळे तुम्ही आरामशीर रिटर्न करू शकता किंवा तुमचे पैसे जर तुम्हाला हवे असतील तर तसं सुद्धा मीशोकडून दिलं जातं। तुम्ही रंग बघताय, सुंदर अशा पद्धतीचा हा रंग दिसतोय। याच्या अगोदरचा आपला जो कपडा होता ना सेम तशाच पद्धतीचा याचा सुद्धा कपडा आहे। इथं तुम्ही बघताय, इथं वरती नेट वापरलेला आहे, खाली सुद्धा लाल रंगाचं नेटच आहे, पण या दोनांचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते जास्त चांगलं आणि खुलून दिसतंय। सोबतच अशा पद्धतीचे स्टोन देण्यात आलेले आहेत आणि हा आहे वरचा मुकुट। या सुंदर अशा मुकुटाबरोबरच इथं तुम्ही बघताय अशा पद्धतीचं एक आतल्या साईडनं घालण्यासाठी वस्त्र देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे गळ्यात घालण्यासाठी छोटीशी माळा। मला तर ड्रेस आवडलेला आहे आणि अगदी परफेक्ट असा सुद्धा आहे। यातनं लहान मोठी साईज सुद्धा आपल्याला मिळू शकते। तुम्हाला हवं असेल तर खाली लिंक चेक करा। देवघरातला बाळकृष्ण तर सजवला, पण आपल्या घरातला चलता फिरता बाळकृष्ण पण सजायला हवा, बरोबर आहे ना? तर त्याच्यासाठीच आपण हे पुढचं पार्सल मागवलेलं आहे। हे बघा, आणि हे ना सगळं कॉम्बिनेशन आहे बरं का। खूप सगळ्या वस्तू आपल्याला या ड्रेस सोबत मिळालेल्या आहेत। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आपल्या घरातला बाळकृष्ण सजवायचा आहे ना तर त्यावेळेस वेगळ्या अशा पद्धतीनं काहीच आणायचं नाहीये, एकाच पॅकमध्ये आपल्याला सगळं मिळतंय। कृष्ण म्हटलं की अर्थातच सगळ्यात अगोदर लहान मुलांना सुद्धा एक्साइटमेंट असते, ती म्हणजे या बासरीची। आणि छान अशा पद्धतीनं यांनी ही सजवून दिलेली आहे। गळ्यात घालण्यासाठी सुंदर अशी ही मोत्यांची माळ देखील आपल्याला मिळतीये। हे आहे उपरणं आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हे मोठं आपल्याला मिळतंय। मुकुट, आणि मुकुटावरती बघा ना कसे मोती चिटकवलेले आहेत। इथे अशा पद्धतीची टिकली आहे जी छान मस्त चमचम करते, वरती तुरा आहे। आणि अर्थातच कृष्ण म्हटलं की मोरपंख तिथे आलाच, आणि याला कसं आपण विसरू शकतो? तुम्ही बघताय छान आटोपशीर छोटासा मोरपंख आपल्याला मिळतोय। आता सगळं पाहिलं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा आतला ड्रेस आणि तो कशा पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे ते आपण चेक करूयात। हे बघा, साईज आता तुम्ही जी साईज मागवताल ना ती साईज तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला रंग सुद्धा जो हवा तो मिळणार आहे। आणि इथं मी हा पिवळा रंग सिलेक्ट केलेला आहे। याच्यावरती सुद्धा कृष्णाची प्रिंट आहे आणि ही रबर प्रिंट वगैरे नाहीये बरं का।
ही कलर प्रिंट आहे, त्याच्यामुळे निघणार वगैरे नाहीये. माखन चोर छान अशा शब्दात ते लिहिलेलं आहे. एकदम कम्फर्टेबल आहे. याचा जो कपडा आहे की नाही तो सुती आहे आणि धुतल्यानंतर पाण्यानं तो छान मऊ असा पडणार आहे. हे आहे धोतर किंवा धोती. इथं तुम्ही डिझाईन बघू शकता. लाल कलरची पट्टी आहे, त्याच्यावरती पिवळ्या रंगाची फुलं आणि ही हिरव्या रंगाची पानं. छान डिझाईन दिसतीये ना. आणि हे कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आहे. आपण कसं म्हणतो अगदी बटबट किंवा हायलाईट वगैरे काही होत नाहीये. छान मस्त सोबर अशा पद्धतीचं हे दिसतंय. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हा जो ड्रेस आहे ना तो आपल्याला 300 रुपयांच्या आतमध्ये इतकं सगळं कॉम्बिनेशन मिळतंय. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली ते म्हणजे हे कानातले. याला हे असे लॉकचे कानातले सुद्धा मिळालेले आहेत. म्हणजे हे बघा, आपण सहज आपले जे कानाचे चोब आहेत ना त्यांना हे बसवू शकतो. आपण जर ह्यातली एक एक गोष्ट गोळा करत बसलो की नाही तर जवळजवळ आपला आकडा 500च्या पुढे जाईल. पण मिशोवरती घरी बसल्या बसल्या विथ रिटर्न पॉलिसी आपल्याला हे 300 रुपयांच्या आतमध्ये मिळते. बसलं नाही व्यवस्थित, आवडलं नाही, डॅमेज झालं तर तुम्ही आरामशीर रिप्लेस करू शकता. त्यामुळे वाट कशाची बघताय हो, आत्ताच तुमच्या बाळकृष्णासाठी हा ड्रेस पटकन ऑर्डर करा. तुम्हाला सांगू का, या ड्रेस बरोबर मी आणखीन हा एक ड्रेस सुद्धा ऑर्डर केलेला आहे. छान आहे, म्हणजे याचा कपडा वगैरे सगळं अप्रतिम आहे. डिझाईन इथं तुम्ही बघताय असं दोऱ्याने वर्क केलेलं आहे. इथे असे बटन्स देण्यात आलेले आहेत. याची खालची जी धोती आहे ना ती सुद्धा अशा पद्धतीची आहे. शर्टचा जो कपडा आहे त्याचं कॉम्बिनेशन इथं अशी पट्टी दिलेली आहे. हिरव्या कलरची याची धोती आहे. कपडा छान आहे, क्वालिटी चांगली आहे. पण प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, मी घालून बघितला तर मला माझ्या मुलावरती तो इतकासा विशेष वाटत नाहीये. रंग जो आहे तो मी चेंज करून घेणार आहे, तो मात्र ठेवून घेणार आहे. आणि आजच्या हॉलमधलं आपलं हे सगळ्यात शेवटचं पार्सल ओपन करूयात. आणि इथे मी मागवलेला आहे हा पाळणा. आता ह्याचं पॅकिंग तुम्ही बघताय, व्यवस्थित अशा पद्धतीनं हा पॅक होऊन आलेला आहे. या बॉक्सच्या आतमधनं कसलाही आवाज वगैरे अजिबात येत नव्हता. आता हे तरी आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलंय का चेक करूयात. हा लाकडी आहे बरं का. मगाच्याची जी क्वालिटी आहे किंवा जे मटेरियल होतं ते वेगळं होतं. आणि इथं बघा कशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या स्क्रू सहित आपल्याला हे देण्यात आलेलं आहे. बघा असे वेगळ्या पिशवीमध्ये हे स्क्रू आपल्याला मिळत आहेत. आणि आता हे सगळं आपल्याला असेंबल करायचंय. डिझाईन तुम्ही बघताय मस्त अशा पद्धतीनं हे कोरीव काम केलेलं आहे. बघा, चला पाळणा तयार करूयात. तुम्हाला सांगू का, मला पण वाटलं नव्हतं बरं का की हे इतकं सोपं आहे. एकतर मी जिथनं ऑर्डर केलेलं आहे ना तिथंच त्यांनी इमेज दिलेली आहे की कशा पद्धतीनं आपल्याला हे जोडायचंय. आणि क्वालिटी अतिशय सुंदर अशा पद्धतीची आहे. प्लायवूड जरी आपल्याला हा पातळ दिसत असला की नाही तरी सुद्धा छोट्याशा बाळकृष्णासाठी हा आटोपशीर आहे. आणि तुम्ही बघताय बघा इथं पुढे एक छोटीशी दोरी बांधली की आपलं काम होतंय. कृष्ण जन्माष्टमी निमित्त अतिशय सुंदर असे प्रॉडक्ट मिशोवरती आलेले आहेत. त्यातलेच मला आवडलेले काही सिलेक्टेड मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. आणि आवडलेल्या पैकीही जे खराब आलेले ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले. बऱ्याच जणांचा गैरसमज असा होतो की ही प्रमोशन करते, तर तसं काहीही नाहीये. मी माझं पर्सनल रिव्ह्यू तुम्हाला देते. मी जे प्रॉडक्ट मागवत आहे ते तुम्हाला दाखवत आहे. चला तर मग तुम्हाला सुद्धा असे छान छान प्रॉडक्ट खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, चेक करू शकता.